विठ्ठल भक्तीचा ईशान्य भारतात विस्तार. मणिपूरच्या मंदिरासाठी दिलीप धोत्रे यांची उदार सेवा. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य लोकार्पण सोहळ्यात एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. मणिपूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी 5 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांचा विशेष सन्मान केला. या कार्यक्रमाला अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मणिपूरचे गृहमंत्री गोविंद दास, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर, शिर्डी देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मणिपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर आणि श्री साईबाबा मंदिर उभारण्याच्या उपक्रमाची माहिती देणे आणि महाराष्ट्रातील संबंधित मंदिर समित्यांचे सहकार्य मिळवणे हा होता. मणिपूर सरकारच्या पुढाकारातून हा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील विविध मंदिर संस्थांनी योगदानाचे देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले, मणिपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारले जाणार असल्याची बातमी ऐकताच मन भरून आले. ज्या विठ्ठल भगवंतानं मला अपघातातून नवीन जीवनदान दिलं, त्या माझ्या आराध्य दैवताच्या सेवेसाठी काहीतरी योगदान द्यावे अशी भावना मनात निर्माण झाली. त्यामुळे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मी या मंदिरासाठी 5 लाख रुपयांची सेवा जाहीर केल्याचं सांगितले. या सेवेची घोषणा होताच गोविंदगिरी महाराज, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मणिपूरचे गृहमंत्री गोविंद दास आणि मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते दिलीप धोत्रे यांचा साल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मणिपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्याच्या उपक्रमामुळे महाराष्ट्राची वारकरी परंपरा आणि विठ्ठल भक्ती देशाच्या ईशान्य भागातही पोहोचणार असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. धोत्रे यांनी जाहीर केलेल्या 5 लाख रुपयांच्या सेवेमुळे या उपक्रमाला महत्त्वाचं बळ मिळाल्याचं उपस्थितांनी नमूद केले.